नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र सरकारने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनसची घोषणा केली आणि हा धान बोनसचा निधी आता मात्र जिल्हानिहाय तेथील जिल्हा फेडरेशनकडे वितरित केलेला आहे आणि सदरचा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर हस्तांतरित केला जावा असे सक्तीचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत। मात्र अजूनही या धान बोनसबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित होत आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हा धान बोनसचं वितरण कसं असेल, या धान बोनससाठी कोणते शेतकरी पात्र असतील या संबंधीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, मागील मार्च महिन्यात राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना 1800 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली। मात्र या धान बोनसला बोगस शेतकऱ्याची वर्णी लागल्याने धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर आल्या नाही। 2 महिने लोटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस न आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष उत्पन्न होऊन सरकारच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला। आता मात्र राज्य सरकारने वित्त विभागाकडून फक्त 900 कोटीच्या निधीला मंजुरी दिलेली आहे आणि हा निधी जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे वळता करण्यात आलेला आहे। याचाच अर्थ ज्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर विक्री केलेली आहे अशांसाठीच हा पहिल्या टप्प्यामध्ये धान बोनसचं वितरण असेल। ज्या शेतकऱ्यांनी धानाची खरेदी केंद्रावर विक्री केलेली नाही, मात्र ज्यांच्या सातबाऱ्यावर धान पिकाची नोंदणी आहे, ज्यांनी अधिकृत ई पीक केलेलं आहे, अशांना आता मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरसकटची घोषणा असताना आणि 1800 कोटी रुपयाचा निधी असताना फक्त 900 कोटी रुपयाच्याच निधीला मंजुरी दिलेली आहे आणि असे असताना सुद्धा ह्या निधीचा वितरण जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे दिलेला आहे। जर राज्य सरकारला धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट धान बोनस द्यायचं असतं तर 900 कोटी निधीचा वितरण जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे केलेलं नसतं, कारण शेतकऱ्याच्या धान पिकाची नोंदणी तहसील कार्यालय तथा कृषी विभागाकडे सुद्धा असते। अशातच हा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे गेला असताना याचा वितरण खरेदी केंद्रावर नोंदणीकृत केलेल्या शेतकऱ्यांनाच केला जाईल। तर मित्रांनो, 900 कोटी रुपयाचा निधीचा वितरण जिल्हानिहाय झालेला आहे आणि सोमवारपासून या निधीचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर केले जावे असे निर्देश सुद्धा आहेत। मात्र शनिवार रविवार आल्याने कार्यालयीन प्रक्रिया झाल्या नसल्याने 1-2 दिवसाचा विलंब यामध्ये लागू शकतो। कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन मंगळवार अथवा बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस नक्कीच येणार आहे। तर अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद, नमस्कार।